दिवस संपले देहाचे, दिवस संपले देहाचे, याची मला जाण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. 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 दिवस संपले देहाचे, दिवस संपले देहाचे, याची मला जाण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. कारण माय माझी साधी घोडी रमाई तिचे नाव. माय माझी साधी घोडी रमाई तिचे नाव. बॅरिस्टर केला माझा बाप भीमराव, माझा बाप भीमराव. बाबासाहेब म्हणतात तुझी ग कमाई थे ग रमाई, तुझी ग कमाई थे ग रमाई, पण कुणाचेच काही इथे कष्ट नाही, इथे कष्ट नाही. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. कारण तुम्हाला माहित आहे माता रमाईचे 4 लेकरं मेले. राजरत्न, इंदू, रमेश आणि गंगाधर. तरी बाबासाहेब विदेशात असताना गंगाधर मेला. तरी माता रमाई पत्र पाठवते, साहेब आम्ही फार आनंदात आहोत, तुम्ही तुमची काळजी घ्या, अभ्यासाकडे लक्ष द्या, आमची चिंता करू नका. विचार करा त्या माऊलीचं मन कुठं असेल. आई कशी असते. 9 कोटी लेकर, आम्हाला 1 लेकराची आई होता येते, 2 लेकराची आई होता येते, 4 लेकराची आई होता येते, पण 9 कोटी लेकराची आई कशी झाली असेल व रमाई, जगातलं पहिलं उदाहरण. विचार करा, आमच्यासाठी 4 लेकरं तिनं मातीत गाळले तरी ऊब केलं नाही. कोणासाठी? आमच्यासाठी. माता रमाई बाबासाहेबाला काय म्हणते, यशवंत उरला एक याला जवळ घ्याना. यशवंत उरला एक याला जवळ घ्याना. माझ्या नंतर याच्यावरती ध्यान तुम्ही द्याना. गेल्यावर मी आपल्या जीवाचे, गेल्यावर मी आपल्या जीवाचे करू नका रान. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. त्याला क्लिअर ऐकून येऊन आलं. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मधला जाऊ द्या प्राण. माँ कैसी होती है. ज्यांना मायबाप आहे त्यांना मायबापाचं महत्व नाही. ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. कारण ज्यांना मायबाप आहेत त्या थोडा कम करेल. ज्यांना मायबाप आहे ते मायबाप वृद्धाश्रम मध्ये नेऊन टाकतात. ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबापाचं महत्व, माय कशी असते. कारण आता 15 वर्ष माझी आई माझ्या जवळ होती. सगळ्यात महत्वाचं उदाहरण असते म्हणजे माय आणि दुसरी लेक. लेकीचंही बरदास्त होत नाही. 15 वर्ष माझ्या जवळ होती आणि आता 4-5 महिन्याच्या अगोदर म्हणजे मागच्या सीझनला अमरावतीला जातो म्हणे, पोराची भेट घेऊन येतो. आणि तिथं गेली पडली, वजन जास्त, पाय मोडला. मग आता तिथंच थांबली, कसं आणू तिला. पण जेव्हा माझ्याजवळ होती ना तिच्याकडून चालणं होत नव्हतं, पण गाडी टेकवत टेकवत माझ्या गाडीजवळ यायची. चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, तो कोई बोले झुमके लाना. एक मेरी माँ ऐसी थी जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना. माँ
माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती। एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती। माँ बड़ों के हिस्से पर मकाया, बदले बौद्धाचार्य अनिता मेश्राम नागपूर यांच्याकडून या रमाईच्या गीतावर फार असं मोलाचं सप्रेम भेट मिळालं। या रमाईच्या लेखीकडून खूप खूप धन्यवाद। तसेच आमच्या ताई नाव सांगा, लीलाबाई बनसोड माझ्या ताईने सुद्धा मला 200 रुपयाची भेट दिली या रमाईच्या गीतावर। खूप खूप धन्यवाद। मधुले के हिस्से पर रंजना रंगाली यांच्याकडून हे असं मोलाचं सप्रेम भेट आलं या रमाईच्या लेखीकडून। उर्मिला रामटेके यांच्याकडून सुद्धा हे मोलाचं सप्रेम भेट आलं। नाव सांगा, माझ्या चिमुकलीकडून सुद्धा सप्रेम भेट आलं। खूप खूप धन्यवाद। जय हिंद। सुषमा ताई बोरकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली या रमाईच्या गीतावर। तसेच जय हिंद। कांचन ताई भिंडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली रमाईच्या गीतावर। तसेच आमच्या ताई सोनिया भिमटे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली या रमाईच्या लेखीकडून मला असं सप्रेम भेट मिळालं। खूप खूप धन्यवाद। छोटी है, उनके हिस्से में उनकी माँ आई। 15 वर्ष आई जवळच होती। मायचं अवघड असते जरा नाही का। पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या, पाणी पाजा साहेबा पुष्पताई गणवीर यांच्याकडून मला 100 रुपयाचे जय भीम। मायचं अवघड असते, लेकीचं अवघड असते, कलाकाराचं जीवन फार कठीण असते, फार मोठी जिम्मेदारी असते आमच्या अंगावर, ती आम्हाला पार पाडावं लागते। आमची घरी मैत जरी झाली तरी आम्हाला कार्यक्रम टाळता येत नाही। जेव्हा मुलगी लहान होती माझी, तिला नकुल होते, बोटाला नकुल कांड ते झालं तेव्हा मी सीझन मध्ये होती मुंबईला। ती अमरावतीला माझ्या आईकडे होती आणि त्या नकुल्यानं तिचं पूर्ण बोट खराब झालं, तेव्हा मी तिच्या जवळ नव्हती। आता सगळ्यांना माहित असेल माझी मुलगी साहेबा फार मोठी रील स्टार आहे, खूप मोठी फेमस आहे। सांगायचं दुःख असं की लहान होती तेव्हा तिच्या बोटाला कांड झाला आणि मधातलं बोट तिचं थोडं खराब झालं। म्हणे मम्मी जर मी मोठी हिरोईन झाली तर लोक मला डायरेक्टर कॅन्सल करतील याच्यावर, मला याची सर्जरी करायची आहे। तिला कालची तारीख दिली डॉक्टरनी। बघा आता कार्यक्रम होता माझी पोरगी एकटीच मुंबईला काल जाऊन बोटाची सर्जरी केली। आता रात्री 2 वाजता फोन केला, मम्मी सुंगी होती त्यात पण
काही नाही वाटलं. आता बोटात खूप त्रास होत आहे. म्हणजे कलाकारचं जीवन किती हे असते. कार्यक्रम टाकून घरातलं कोणी मेलं तरी जाऊ शकत नाही. मुलगी एकटीच मुंबईला आहे. मुलाला पाठवतं म्हटलं तर मुलगा माझ्यासोबत राहते. एकटीच मुलगी दवाखान्यात ऑपरेशन झालं. माझा मानलेला भाऊ, त्याला म्हटलं भाऊ तिच्यासोबत जा. आणि आता 2 वाजता बघा मी फोनवर बोलत होती, रडत होती, मम्मी पोटात खूप त्रास होत आहे, सर्जरी केली. लहान मुलगा असताना त्याची आई मरण पावते. आणि तुम्हाला माहित आहे, नवरा जर मरण पावला तर बायको दुसरा नवरा करत नाही. पण जर बाई मरण पावली तर त्याला दुसरी बायको करावंच लागते. लहान मुलगा राहते 4-5 वर्षाचा, आई मरण पावते, बाप दुसरं लग्न करते, दुसरी आई घरी आणते. ती आई ना त्याला काम सांगते, अरे बंड्या चल तेवढा झाडू मार, नाही तर जेवायला देणार नाही बरं. चल तेवढे कपडे धुवून टाक, नाही तर जेवायला देणार नाही बरं. एक दिवस आई त्याला सांगते, बंड्या माझी साडी प्रेस कर. दुसरी आई तो म्हणते, आई मला प्रेस करता येत नाही. मग तुला प्रेस नाही करता येत तर काय नुसतं खाता येते का? चल प्रेस कर. बंड्या प्रेस करायला गेला, नाही समजलं तेव्हा लेकराला. 6-7 वर्षाचा लेकरू, तिच्या साडीचा पदर चढला प्रेसने. तिला जसा वास आला, आई धावत आली, तू माझी साडी चढली बंड्या, चल खाली वाग. बंड्याला वाटलं चल तुझं शर्ट काढ, चल खाली वाग. बंड्याला वाटलं माझी आई मला काहीतरी सजा देईल, पाया लागा लावत असेल म्हणून लेकरू शर्ट काढते आणि खाली वागते. जसं खाली वागते तशी ते प्रेस उचलते आणि त्या बंड्याच्या त्या लेकराच्या पाठीवर ठेवते. लेकरू जोरात ओरडते, आई जय. उषाताई बनसोड यांच्याकडून मला रमाईच्या गीतावर संभ्रम भेटायला. तसेच अहिल्या कोलटकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. विंदीसरी बोरकर या ताईकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. तसेच संगीताताई बनसोड यांच्याकडून सुद्धा संभ्रम भेटायला खूप खूप धन्यवाद. बाळ वागते जसं वागते त्याच्या पाठीवरती प्रेस ठेवते, जसं प्रेस ठेवते तसं लेकरू जोरात वरडते, पूर्ण पाठीला फोपा येते. आणि मुलगा जाते जाऊन झोपते. 3 दिवस शाळेत जात नाही, लेकरू बिमार पडते, आपल्या खोलीत झोपलं राहते. 3ऱ्या दिवशी मास्तर बापाला भेटते, भाऊ तुमचा मुलगा येऊन नाही राहिला शाळेत, 3 दिवस झाले, काय झालं त्याला? तर बापाला माहितच नाही राहत त्याला काय झालं. बाप घरी येते, घरी जाते तर बंड्या झोपून असते. त्याच्याजवळ जाते, अरे बंड्या तू 3 दिवस झाले शाळेत नाही गेला, काय झालं तुला? तर म्हणते, बाबा माझी तब्येत बरी नाही. अरे लेकरा मला सांगायचं होतं, मा तुझ्या आईला सांगायचं होतं. तुझी आई तुला दवाखान्यात नेत होती, तुझी दुसरी आई तुला दवाखान्यात नेत होती. बंड्या 1 नाही 2 नाही. बाप त्याला विचारते, बंड्या पहिली आई तर ह्या आई काय फरक आहे रे? पहिली आई जी तुझी होती ते कशी आहे आणि ही दुसरी आई कशी आहे? तर बंड्या म्हणते, बाबा पहिली आई खूप खोटारडी होती, पहिली आई खोटारडी होती बाबा. ही दुसरी आई आहे ना, हे एकदम खरं बोलते बाबा, ही खरी आई आहे बाबा. पहिली आई जी होती ना ती खूप खोटारडी होती. कशी काय? पहिली आई मला म्हणत होती, बंड्या इतका झाडू मार नाही तर जेवायला देणार नाही. मी झाडू नाही मारला तरी मला शोधून आणायची, जीव घालायची बाबा. एवढे भांडणास नाही तर मी तुला जेवायला देणार नाही. किरणताई मेश्राम यांच्याकडून 100 रुपये आले. एवढा झाडू मार नाही तर मी तुला जेवायला देणार नाही. आणि मी झाडू नाही मारायचो बाबा तरी ती आई मला शोधायची, कुठं गेलो मी मला शोधून आणायचं, मला जीव घालायची बाबा. हे दुसऱ्या आईनं 3 दिवस झाले बाबा मला म्हटलं की तू एवढे काम कर नाही तर जेवायला देणार नाही. आणि मी काम नाही केले बाबा म्हणून 3 दिवस झाले मला ह्या आईनं जेवायला नाही दिलं बाबा. 3 दिवस झाले मला जेवायला नाही दिलं. म्हणून म्हणतो बाबा जी पहिली आई माझी खोटारडी होती, ही आई फार खरी आहे बाबा, ही आई फार खरी आहे. मुलगा सावध असो की सगळा असो, लेकरू म्हणजे लेकरू असतो. त्याच्यात फक्त
फक्त माय बना, सगळी किंवा सावत्र बनू नका. पाणी पाजा साहेबा बदला जाऊ द्या प्राण. पाणी माझा साहेबा बदला जाऊ द्या प्राण. पाणी माझा साहेबा बदला जाऊ द्या प्राण. सांगते मी अंतिम समय असू द्या हो ध्यानी. आणू नका साहेब असे डोळ्यामध्ये पाणी. अरुणाताई डोंगरे यांच्याकडून 100 रुपये. लाखो लेकरांची माझ्या देवा तुम्ही जाणा. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. पाणी माझा साहेबा बदला जाऊ द्या प्राण. पाणी माझा साहेबा बदला जाऊ द्या प्राण. आमचे भीमराव काकाजी गजबे यांची एक फरमाईश होती मला. मी बऱ्याच रमाईमध्ये तो माझा विषय सांगत असते. त्यांनी मला अगोदर फरमाईश केली की ताई तेवढा विषय तिथं सांगा म्हणून. जे एक आई असते आणि लहानपणीच तिचा नवरा मरण पावते. मुलगा थोडा पाहता पाहता थोडा मोठा होते, पण त्या आईचा डोळा पूर्ण फुटलेला असते, म्हणजे खोका असते, आतमध्ये डोळा नसते. तर ती आई कुठं बाहेर त्या मुलासंग गेली की मुलगा म्हणते, आई तू माझ्या संग येत नको जाऊ बरं, मला सगळे पोरं चिरवतात, सगळे लेकरं मला माझे मित्र म्हणतात तुझ्या आईचा डोळा कसा दिसते, तुझ्या आईला बघून भीती वाटते, तर तू माझ्या संग येत नको जाऊ. बरं बाबा. एक दिवस मुलगा शाळेत जाते न जेवण करता. आई ती आई असते. आई विचार करते माझं लेकरू उपाशी गेलं, मी काय करू म्हणून काय नाव आहे तुमचं? सुकन्याबाई, सुलोचनाबाई वानखडे यांच्याकडून हे बा माझ्या माईनं मला फार मोठा आशीर्वाद दिला. तो मुलगा शाळेत जाते न जेवण करता, आई मागून डबा घेऊन जाते, माझं लेकरू उपाशी गेलं. जशी लेकरं त्याला दिसते, आई आई तुला सांगितलं माझ्या शाळेत येऊ नको म्हणून, किती विचित्र दिसतो तू, आता सगळे मित्र मला चिडवतील. आई म्हणते बाळ याच्यानंतर नाही, माफ कर मा, पण तू उपाशी आला होता, माझं मन लागलं नाही रे म्हणून मी आली मा, याच्यानंतर नाही. आई घरी जाते. मुलगा दिवसभर घरी जात नाही, रात्री खूप उशिरा जाते आणि घरी गेल्यावर म्हणते, आई एक काम कर ना, ह्या गावात मला राहूशी वाटत नाही, मला शहरात शिकायला टाक ना. आई विचार करते एवढा मोठा पैसा कुठून आणू. आर्य डोंगरे, अच्छा, यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद. आई मला शहरात शिकायला टाक ना. तर आई विचार करते एवढा पैसा आणू कुठून. तरी गावच्या सरपंचाकडे जाते, दादा हे माझं घर आहे ना, हे तुमच्याकडे गहाण ठेवा, मी मरेपर्यंत तुमचे महिने भरेल. लेकराची इच्छा आहे शहरात शिकायला टाकायची, तर माझ्या लेकराला शहरात शिकायला टाकतो. पोराला शहरात शिकायला जाते, तो सरपंच बिचारा पैसे देते, शहरात शिकायला जाते, दर महिन्याला पैसे पाठवते आई. तेथपर्यंत मुलाचे पत्र वगैरे येतात, फोन वगैरे येतात कोणाच्या फोनवर, आणि मुलगा मोठा होते आणि तिकडेच नोकरीवर लागते. जसं नोकरीवर लागते आईला फोन करणं बंद करते, आईला पत्र पाठवणे बंद करते. आई आपले महिने भरत राहते. तिकडेच नोकरीवर लागते, तिकडेच लग्न होते त्याचं, तरी आईला सांगत नाही. आणि त्याला एक सुंदर मुलगा होते. फेसबुकवर फोटो टाकते, शेजारच्या एका पोराला दिसते, तो पोरगा तो फोटो घेऊन येते त्याच्या आईजवळ, काकू हे बघा तुमच्या पोराला मुलगा झाला, त्यानं ना फेसबुकला फोटो टाकला. आई म्हणते काही हो, नातवाचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही, काही जरी झालं तरी एक वेळा नातवाचं तोंड बघायचं. म्हणून काही बांधून घेते आपल्या जवळून आणि नातवाच्या भेटीला शहरात जाते, त्या पोराजवळूनच पत्ता घेते आणि जाते. जशी जाते दरवाजा बेल वाजवते, मुलगा दरवाजा उघडते. हिला असं वाटते इतक्या वर्षानं मला पाहत आहे, मुलगा खुश होईल. मुलगा जसा पाहते, आई तू इथं कशी काय आली. म्हणते दादा मी राहायला नाही आली, फक्त एकदा मला नाताचं तोंड पाहू दे, मी डबल तुझ्या दारात कधी येणार नाही. मा आई तू पागलस का, मी माझ्या बायकोला सांगितलं का मला कोणीच नाही आहे, आणि तू जर दिसली तर मी काय सांगू.
आणि माझा पोरगा तुझा डोळा पाहून घाबरेल, तू लवकर जा इथून. आई एवढी इनवण्या करते, त्याला हात जोडते, पण तो पूर पोरगा आईला घराच्या बाहेर काढून दार लावून देते. पाहता पाहता काही दिवस निघून जातात आणि ज्या शाळेतून शिकून पोरं मोठे झाले त्या शाळेत, त्या गावामध्ये त्या पोरांचा सत्कार ठेवतात, याचा सुद्धा ठेवतात. हा गावामध्ये येते, शाळेत जाते, सत्कार घेते, नंतर विचार करते का मी गावात आलो जर माझ्या आईच्या भेटीला नाही गेलो तर लोक मला नाव ठेवतील, म्हणून घरी जाते. जसं घरी जाते ना तर याच्या घराला दार लॉक लावलेलं असते. आदित्य डुमरा यांच्याकडून 50 रुपयाले खूप खूप धन्यवाद. मुलगा घरी जाते तर घराला लॉक लागलेलं असते. बाजूच्या काकूला विचारते, काकू माझी आई दिसली का? तर काकू म्हणते, बाळ तुझी आई कुठे गेली माहित नाही मला, पण जाताना ना ही चिठ्ठी मला देऊन गेली. मला बोलली की माझा मुलगा कधी ना कधी येईल, ते एवढी चिठ्ठी माझी त्याला देजो. ही घे मा तुझी चिठ्ठी. मुलगा चिठ्ठी घेते आणि ते खोलते, त्याच्यामध्ये लिहिलेलं असते, बाळ खूप मोठा हो मा, यशवंत हो, गुणवंत हो, खूप पैसा कमाव मा, तक्रार करत नाही रे, फक्त तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून आज असं वाटलं की मी सांगूनच मरावं. बाळ तू जीवनभर माझा तिरस्कार केला, काहीच वाईट नाही वाटलं मा, पण खरं सांगू बाळ, ज्यावेळेस तू नाताचं तोंड नाही पाहू दिलं त्यावेळेस मात्र खूप वाईट वाटलं रे बाळ. खूप मन लढलं मा माझं, कारण मला असं वाटलं की ते माझ्या वंशाचा दिवा आहे, माझ्या पोराचा मुलगा आहे, ते एक वेळा मी त्याचं तोंड पावत तेव्हाच मरावं, पण तू त्याचं मला तोंड नाही पाहू दिलं, म्हणून मला खूप वाईट वाटलं बाळ. आज तुला खरं सांगते, तू जीवनभर माझ्या डोळ्याचा तिरस्कार केला. अरे तू 3 वर्षाचा होता, गावात तुला खेळता खेळता ट्रकवाल्याने उडवलं, त्याच्यात तुझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा डोळा फुटला. तुला कोण अंधळ म्हणू नये म्हणून मी माझा स्वतःचा डोळा काढून तुला दिला रे बाळ, माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. आज जे जग बघत आहे ना बाळ, तू या आईच्या डोळ्याने जग बघत आहे. ज्या आईचा तू जीवनभर तिरस्कार केला, या आईच्या डोळ्याने जग बघत आहे मग तू. हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती, सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती. पाणी बाजा साहेबा मजला जाऊ द्या, पाणी बाजा साहेब. काय नाव है माँ? माँ कैसी होती है? पाणी बाजा साहेबा मजला जाऊ द्या, पाणी बाजा साहेबा मजला जाऊ द्या. आई आणि जोड्या गोड्या इतक्या लटक्या गोष्टी नाही. मरेपर्यंत कोणी गेलं सोडून तरी चालत, एकटं कोण्या माणसाची अवलाद जाऊ नये आणि दुसरी गोष्ट त्याचा जोडा घोडा जाऊ नये. जर ह्या गोष्टी गेल्या तर माणसाचं जीवन नरक झाल्याशिवाय राहत नाही. आर्यन डोंगरे यांच्याकडून मला सप्रेम भेट मिळालं. तसेच आमचे काकाजी भीमरावजी डजबी यांची अर्धांगिनी 2 महिन्यापूर्वी यांना सोडून गेलेली आहे. त्यांना माहिती आहे त्या गोष्टीचा दर्द काय असते जीवनात. जय हिंद. आमचे मेश्राम साहेब, राजेसर मेंढे यांच्याकडून 50 रुपये. तसेच आमचे मेश्राम साहेबांनी सुद्धा सप्रेम भेट दिलं, खूप खूप धन्यवाद. चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना, अरे बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे, इनकार मत करना, इनकार मत करना. पाणी बाजा साहेबा मजला जाऊ द्या, पाणी बाजा साहेबा मजला जाऊ द्या, पाणी बाजा साहेबा मजला जाऊ द्या. भीमराव काकाजीची मुलगी बोलली की तुम्ही माझ्याजवळ चला. मगाशी ते बोलले की आता माझे पण होते ताई, जेथपर्यंत होते तेथपर्यंत मी इथे राहतो, मी एवढं मोठ्या घरात एकटाच राहतो. मी आता गेली होती वॉशरूमला तर कि खुशियों के लिए भेजते हैं बच्चे अरब, खुशियों की घड़ी आई तो बच्चे नहीं आते, खुशियों के लिए भेजते हैं बच्चे अरब, खुशियों की घड़ी आई तो बच्चे नहीं आते. अरे किस काम की परदेश में ऐसी कमाई, जब माँ के जनाजे पे बेटे नहीं आते, जब माँ के जनाजे पे बेटे नहीं आते. पानी पाजा
खूप धन्यवाद. घोडेश्वर यांच्याकडून सुद्धा आमचे काकाजीनं फार मोठा आशीर्वादाच्या रूपात राहुल कांबळे कोचित तले यांच्याकडून सुद्धा मला आशीर्वाद दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. पाणी साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. आमचे दादा पुन्हा मला 200 रुपयाची भेटायली. राकेश भाऊ गणवी यांच्याकडून या रमाईच्या गीतावर पुन्हा मला 200 रुपयाची भेटायली. खूप खूप धन्यवाद. कारण प्रत्येक गाडीवर प्रत्येक घरावर लिहिलेलं असते आई तुझा आशीर्वाद मा की तुआ. बापाचा सहसा कोणी लिहित नाही. बापासारखा भोळा माणूस नाही आहे जगात. जय जय. पंचशीला देश भरतात यांच्याकडून सुद्धा मला सप्रेम भेटायला. बापासारखा देव माणूस नाही आहे. बापाला उगीच आम्ही बदनाम करून ठेवतो. अभ्यास कर नाही तर बाबा मारेल, इथं जाऊ नको नाही तर बाबा मारेल, तिथं गेला तरी पप्पाला सांगेल. उगीच बापाला बदनाम करतात. नाही तर बापासारखा देव माणूस नाही इमानदारीनं. कारण दूध गरम करून देणारी आई लेकराला दिसते, पण ते दुधाच्या पाकिटासाठी पैसे नसेल तर उधार आणण्यासाठी 1 घंटा दररोज दुकानदाराच्या जाऊन बसलेला बाप मात्र लेकराला दिसत नाही. तो बाप असते. लेकराला ताट वाळून देणारी आई दिसते, पण रात्री 12 वाजता जर लाईट आली तर गव्हाला पाणी देणारा रात्री 12:30 वाजता रात्री जाणारा बाप मात्र लेकराला दिसत नाही. म्हणून म्हणते की जो बिना आसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. कारण आई आपलं मन लढून हलकं करते, पण बाप रडू शकत नाही. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. जो अपने बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने कोख में, पर हमें जो 9 महीने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. हमें जब घर में सबके जूते आते हैं बाप के तलवे घिस जाते हैं. जब घर में सबके जूते आते हैं बाप के तलवे घिस जाते हैं. आंखों में जो बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. बाप अपने औलाद से हार कर मुस्कुराने वाला होता है. बाप अपने औलाद से हार कर मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं. बाप इस दुनिया में रहता नहीं. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. धन्य झाले मी या जीवनी भाग्य माझे पोरा. धन्य झाले मी या जीवनी भाग्यवान पोर. अंजुताई रोडगे यांच्याकडून मला हे फार आशीर्वादाच्या रूपात मोलाचं सप्रेम भेट मिळालं. 9 वर्षाची असता तुम्ही लाभले हो. तुम्ही लाभले हो. 9 वर्षाची असता तुम्ही लाभले हो. बॅरिस्टरची मी पत्नी खरी भाग्यवान. रेखाताई मेश्राम या माझ्या ताईकडून सुद्धा मला फार असं मोलाचं सप्रेम भेट मिळालं. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राणा. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. आशिष सूर्यवंशी मेंदीपूर यांच्याकडून मला 200 रुपयाची भेट आली आहे रमाईच्या गीतावर. पाणी पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. पानिपत साहेबा बदला जाऊ द्या प्राणा. जेव्हा चिवर घेतलं होतं मी शेवटचा विषय सांगते आणि रमाई ला पूर्णविराम देते. जेव्हा मी चिवर घेतलं होतं तेव्हा बुद्धगयाला चिवरवर खूप फिरत होती. जिथं जिथं मला असं वाटलं की मी इथं दान करावं करत होती. कारण काल गाणं पैशासाठी होतं, आजचं गाणं पैशासाठी राहिलेलं नाही. कारण माझ्या समाजाने एवढं दिलं मला
पैशाची गरज नाही, नावाची गरज नाही. आता फक्त जरूरत्या पुऱ्या झाल्या पाहिजे. जे माझ्यासोबत लोक आहे आणि माझ्या ओटीत जे पडलं त्याच्यातून मी नाही अर्ध नाही तिसरा हिस्सा तर कमस कम 10वा हिस्सा मी समाजाला दान करू शकली पाहिजे. याच्यासाठी गाणं बजावणं आहे आता, बाकी काही नाही. एका आश्रमात गेली, मला वाटलं मी जावं त्या आश्रमात काही दान द्यावं. जयंतलाल खांडेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. मला वाटलं की मी जावं त्या आश्रमात काहीतरी दान द्यावं माझ्याकडून. तर अशा पायऱ्या होत्या, त्या पायरीवर एक बाबा, म्हातारे बाबा नाही बसली होती. मी बाबाकडे पाहिलं, त्यांनी जे म्हटलं मी ह्या शेर मध्ये तुम्हाला सांगत आहे. तिनं म्हणलं, मी म्हटलं बाबा जेवलेत का? तर म्हातारीनं माझ्याकडे बघितलं आणि खाली मान टाकली. मी पुन्हा बाबाला विचारलं, म्हटलं बाबा जेवलेत का? तर ते बाबा मला बोलले, काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला. काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. ते शब्द ऐकून काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोराचा बाप रात्री उपाशी झोपला. अरे वंशाने दिवा पाहिजे म्हणून कित्येक देवाकडे नवस केले. देवानंही प्रसन्न होऊन वंशाला 4 दिवे दिले. देवानंही प्रसन्न होऊन वंशाला 4 दिवे दिले. पण वंशाचा दिवा जरा जास्तच तापला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. शाळा शिकून पोरांना खूप मोठं केलं. त्यांच्यासाठी सकडी शेती सावकाराकडे शेत लिहून दिलं. आयुष्यभर पोराला हाताच्या फोरावाने ठेवला. शेवटी थोरला बायकोचं ऐकून माझ्या अंगावर धावला. शेवटी थोरला बायकोचं ऐकून माझ्या अंगावर धावला. आता वाट पाहतो मरणाची माहित नाही देव कुठं लपला. आता वाट पाहतो मरणाची माहित नाही देव कुठं लपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या हाताना. पाणी पाजा साहेबा बदला जाऊ द्या हाताना. पाणी पाजा साहेबा बदला जाऊ द्या हाताना. शेवटचा शेर सादर करत आहे. एका आईचा चष्मा फुटते आणि ती आई मुलाला म्हणते, बेटा माझा चष्मा फुटला रे, मला काही दिसत नाही, माझा चष्मा एवढा दुरुस्त करून आण. मुलगा म्हणते, आई ह्या महिन्यात माझा हात जरा तंग आहे, पुढच्या महिन्यात तुझा चष्मा करून आणेल. पुढचा महिना येते, पुन्हा आई त्याला म्हणते. सून लगेच घरातून आवाज देते, काय काम आहे तुमच्या आईला चष्म्याचं? काय घरात येऊन स्वयंपाक तर करत नाही? आई तर ताट तुमच्या आईला जेवायला देतो, तरी तुमच्या आईला चष्मा कशाला पाहिजे? तर ती आई म्हणते, शेवटचा शेर आहे का माझा, की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. किसको दुनिया देखने का शौक है मेरे लाल? अरे चश्मा लगा के मैं तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत देख सकती थी. पानी पाजा साहेबा बदला जाऊ द्या हाताना. पाणी पाजा साहेबा बदला जाऊ द्या हाताना. पाणी पाजा साहेबा बदला जाऊ द्या हाताना. मिटते मी डोळे दाजी चालला हा श्वास. मिटते डोळे अगदी चालना श्वास. कानामध्ये किंचाळ येते कसला आवाज. कानामध्ये इंदळ येते कसला आवाज. मिटले मी डोळे धरी. रमाई शेवटी रमाई कोण बोलणं होत नाही आणि शेवटी डोळे बंद करते. आणि शेवटी त्या रमाईचं मन काय बोलत होतं म्हणून मी ह्या गीतात आणलं. या गीताचे कवी माझे मोठे बंधू भाई दीपक मेटांगे शेवटी काय म्हणतात, मिटले मी डोळे धरी चालना हा श्वास. मिटाले डोळे अगदी चालना श्वास. कानामध्ये किंचाळ येते कसले आवाज. कानामध्ये इंदळ येते कसले आवाज. उज्ज्वलाबाई मेश्राम यांच्याकडून सप्रेम भेटायला
फिर भी कोई जाहिल लड़का उस पे फिदा नहीं होता। बुढ़ापे में भले तुम माँ बाप को जुदा कर दो, पर माँ के दिल से कोई भी बच्चा जुदा नहीं होता, कोई भी बच्चा जुदा नहीं होता। पानी माझा जाय बाबाजला जाऊ द्या बाबाला. पाणी पावा जाय बाबाजला जाऊ द्या बाबाला. बऱ्याच ठिकाणी विचारतात, दीदी तुम्ही एवढे सुटबूट कोट घालून राहता आणि रमाई गाताना तुम्ही कोट काढून अंगावर शॉल का घेता? देवेंद्र डोंगरे यांच्याकडून सप्रेम भेट आलं. मी त्यांना म्हणते, दादा रमाई गाण्याची माझी अवकात नाही, मी रमाई होण्याची माझी अवकात नाही, पण एक रमाईची लेख म्हणून रमाई गाताना नाही डोक्यावर तर कमच कमी खांद्यावर तरी पदर घ्यावं, बस ह्या उद्देशानं ही शॉल अंगावर घेते. पाणी पाजा जाय बाबाजला जाऊ द्या बाबाला. पाणी पावा जाय बाबाजला जाऊ द्या बाबाला. 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 जय भीम.